आई-वडिलांना मुलगी नको होती, नकोशी होती म्हणून नाव चिंदी ठेवलं. जन्मापासून सुरू झालेला चिंदीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतरही कायम राहिला. नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली. मग जगण्यासाठी शेवटी स्मशान गाठलं. पण समोर आलेल्या संकटांच्या छाताडावर बसून त्यावर मात केली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा हा जीवन प्रवास. माईंचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. आई-वडिलांच्या घरी सुख मिळालं नाही. किमान सासरी तरी सुख मिळेल अशी आशा त्यांना होती. पण माईंच्या नशिबात काही वेगळंच होतं. त्यांना घरी प्रचंड सासुरवास सोसावा लागला. 18व्या वर्षापर्यंत माईंची 3 बाळंतपणे झाली. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. शेकड्यांनी गुरे असलेल्या त्या गावातील शेणाचा लिलाव करण्यासाठी वन खात्यातील अधिकारी यायचे. याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक संघर्ष सुरू झाला. या लिलावाविरोधात माईंनी बंड पुकारला आणि या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा त्या जिंकल्या, पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. त्या गावातील सावकाराचे यामुळे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले. त्याला जंगल खात्याकडून येणारी मिळकत बंद झाली. त्यामुळे माईंच्या 4थ्या बाळंतपणावेळी त्याने माईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदाम मारून घराबाहेर काढले. सासरमधून मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही. मग माईंवर भीक मागायची वेळ आली. जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण नंतर त्या मागे फिरल्या. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बालसदन संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. त्यांना जेवण, कपडे पुरवले. या अनाथ मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांची लग्न लावून दिली. माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने मदर ग्लोबल फाउंडेशनची स्थापना केली. माईंच्या जीवनाची सुरुवात नकोशीने झाली. नंतर त्यांनी एका अग्निदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वतःचंच नव्हे तर हजारो अनाथांच्या अवघ्या जीवनाचं सोनं केलं. अशा या अनाथांच्या माय असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास आज संपला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे. माईंच्या कार्यासाठी त्यांना विनम्र अभिवादन.